राम प्रहरी सोहम हंसध्वनी सोहम साधना, सोहम हंसध्वनी सोहम साधना असं या चिंतनाचं शीर्षक आहे. पद्यमय आहे. पद्य वाचता वाचता अत्यंत कठीण, तिथे लगेच अर्थ सांगेन. पद्य मोठं आहे पण सोपं आहे. आता सुरू करतो. प्राध्यापक म्हणतात, अहो साधू आपणा प्रार्थुनी नम्रत्वे सुप्रभाती चौकशी करी तसे जपतप ध्यान धारणा अन उपासना पूजा अर्चना कैसी काय करावी. सर्व ज्ञानाचे ते ज्ञान आत्मज्ञान म्हणती कोणे मार्गे त्याची सुलभ प्राप्ती. थोडे बहुत आम्हा होई जरी मार्गदर्शन त्या योगे जीवन का न हो सुंदर प्रसन्न. आता हे प्राध्यापकाने म्हटल्यानंतर तो उत्तर देतो. एका प्राध्यापक सावध चित्ताने, प्राध्यापक मीशे श्रोते हो तुम्हीही धीराने. प्राध्यापक सावध चित्ताने ऐका आणि प्राध्यापकांच्या निमित्ताने श्रोते हो तुम्हीही धीराने म्हणजे शहाणपणाने नीट ऐका. आपण राहतो ते घर सुंदर शांत नित्य प्रशस्त राहो सर्वा वाटे. वास्तू सुंदर शांत निवांत तरीच वास्तू पुरुष आतिला नांदे सुखानंदात. हेची जाणा पूजा प्रार्थनेचे मर्म अहम मी नांदे तोची स्वरूप स्वधर्म. याच करिता खास ध्यानी धरावे स्वशरीर देवालय स्वच्छ सुंदर राखावे. देह देवालयी अहम नित्य स्फुरण तेची आत्माराम देवाचे दिव्य देवपण. प्राणापान म्हणजे प्राण आणि अपान, प्राणापान मार्गे खेळते चैतन्य तोची नारायण राम आत्माराम. त्यालाच जपणे बहु निगुतीने, निगुतीने म्हणजे यथार्थपणे एकदम नीटनेटकेपणे, त्यालाच जपणे बहु निगुतीने आत्यंतिक प्रेमाने हीच आत्मपूजा. जीवाद्वारे सर्व कार्ये करिता करविता चैतन्य प्राणदेव नारायण अहम आत्मदेव. जीवाद्वारे सर्व कार्य करणारा करविता दुसरा दिसा कोण नसून चैतन्य देव प्राणदेव नारायण ज्याला म्हणतात तो. आणि खरं तर तो अहम आत्मदेव आहे. जीवाद्वारे सर्व कार्य करिता करविता चैतन्य प्राणदेव नारायण अहम आत्मदेव. देव अचूक बिनचूक असे जीवा हाती ना कधी घडवी पाप. अहम समजण्या होई जरी चूक तरी बिनचुकाही करे चूक. देव अचूक असतो, बिनचूक असतो, जीवाद्वारे तो कधीच पाप घडवत नाही. मात्र अहम समजण्यात जर चूक झाली तर अन्यथा जो बिनचुकाही असतो, कधी न चुकणारा असतो, त्याच्याद्वारे सुद्धा चूक घडू शकते, पाप घडू शकते. म्हणून हा अहम हा देव आहे. तो मुळात देव अचूक बिनचूक असे जीवा हाती ना कधी घडवी पाप. अहम समजण्या होई जरी चूक तरी बिनचुकाही करे चूक. आता ही चूक कुठे होते ती आता पुढे ऐका. माया मोह वश माणूस माया प्रवाही मन शरण वाहे नदी ओंडका जैसा. अहम मी म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य कार्यशक्ती साधन रूप तीच दिव्य देवशक्ती. माया मोहाला वश झालेला माणूस मायेच्या प्रवाहात जो मनाला शरण गेलेला असतो तो नदीतल्या ओंडक्याप्रमाणे वाहतो. आणि त्या कारणाने त्याला अहम किंवा मी म्हणजे प्रत्यक्ष आतला चैतन्य देव आहे जाणवत नाही. तर बाहेर त्याच्याद्वारे जे काही घडतं त्याचे करते करवते पण तो घेतो. आणि मी हे केलं मी हे केलं असं म्हणत म्हणत अशुद्ध अहम किंवा शुद्ध मी आहे त्याला अहंकार म्हणजे मायावश होऊन अहम किंवा मी बद्दलची मूळ समज जाते आणि चुकीची समज दृढ होते. त्यामुळे चुका घडतात. म्हणून माया मोह वश माणूस माया प्रवाही मन शरण वाहे नदी ओंडका जैसा. अहम मी म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य कार्यशक्ती साधन रूप तीच दिव्य देवशक्ती. अहम किंवा मी म्हणजे प्राणाद्वारे वर खाली होणारी शुद्ध चैतन्याची कार्यशक्ती आहे. आणि साधन म्हणून माणसाला ती दिव्य देवशक्ती म्हणून मिळालेली आहे.
आता हे चैतन्य स्वभावे असीम अमेय वाढना घट त्यात काही अजन्मा अमरणा चैतन्य देव तोची आत्मदेव जाणी मी सोहम देव. चैतन्य स्वभावाने अमर्याद आहे आणि मोजता न येणार आहे. त्यात वाढ किंवा घट होत नाही. ते अजन्म आणि अमरण आहे. म्हणून चैतन्य देव हा अजन्म आहे, अमरण आहे. तो कधी जन्माला आला नाही, तो कधी मरणार नाही. तो असलेपणे असतो मात्र. तोच आत्मदेव जाणी मी सोहम देव. तोच आत्मदेव म्हणजे मी आणि अहम हा देव आहे असं समजा. शुद्ध, कधीही न जन्मलेली, कधीही नष्ट न होणारी, न वाढणारी, न घटणारी चेतना म्हणजे मी आहे. हाच तो आत्मदेव. म्हणून मी किंवा सोहमला जाणणे हीच मी किंवा सोहमची योग्य खूण पटणे. म्हणून चैतन्य स्वभावे असीम अमेय वाढना घट त्यात काही अजन्मा मरणा चैतन्य देव तोची आत्मदेव जाणी मी सोहम देव. मी सोहम हा जाणता चैतन्य देव अहंकार अज्ञानी ना अडके जीव. मी किंवा सहा अहम म्हणजे सोहम. अहम म्हणजे मी आणि अहमला मराठीत मी म्हणतात. म्हणून मी किंवा सहा अहम तो जो कोण आहे विश्वाचा देव तोही मीच आहे. म्हणून मी सोहम ते दुसरं दिसलं काही नसून हा जाणता चैतन्य देव. मी सोहम हा जाणता चैतन्य देव अहंकार अज्ञानी ना अडके जीव. जीव मर्यादित येई राही जाई देह खेळ गेह माया लई गोते खाई. पण तू जीवाने स्वतःला मर्यादित समजलं तर त्याला वाटतं मी येतो, काही काळ राहतो मी जातो. आणि तो स्वतःला मर्यादित यासाठी समजतो कारण जीव स्वतःला देह म्हणजे शरीर समजतो, गेह म्हणजे घर समजतो आणि खेह खेळ याचा अर्थ धूळ किंवा राख आहे. थोडक्यात म्हणजे जीव स्वतःला शरीर समजतो, तो स्वतःला घर समजतो आणि नंतर हे शरीर आणि घर यांची जी राख रांगोळी होणारे खेळ तेही आपण समजतो. म्हणून जीव स्वतःला मर्यादित अर्थाने देह, मर्यादित अर्थाने घर आणि शेवटी नष्ट होणार खेह म्हणजे राख रांगोळी समजतो. हा जो त्याचा मर्यादित समजण्याचा अज्ञानाचा भाग आहे त्यामुळेच तो या मायालयामध्ये गोते खातो. आणि जर त्याने स्वतःला चैतन्य देव म्हणून समजलं तर जीव अज्ञानात अडकणार नाही. म्हणून मी सोहम हा जाणता चैतन्य देव अहंकार अज्ञानी ना अडके जीव. जरी जीव मर्यादित येई राही जाई ऐसा समजे देह खेह गेह माया लई गोते खाई. आता प्राध्यापक म्हणतात आता आम्हा सांगा अहं चैतन्य देव प्राणायाम मार्गे कैसा वर्ते पूरक रेचक उभय कुंभकी शुद्ध आत्मा कैसा क्रीडे किंवा क्रीडतो. आता आम्हा सांगा अहम चैतन्य देव. तो साधू हा अहम रूपी चैतन्य देव प्राणायाम मार्गे कैसा वर्ते. प्राणायाम मार्गाने कैसा वर्तन करतो म्हणजे प्राणायामाने तो आत बाहेर अहम चैतन्य देव कसा करतो ते आम्हाला सांगा. पूरक रेचक उभय कुंभकी शुद्ध अहमात्मा कैसा क्रीडतो. पूरक रेचक आणि उभय कुंभकी म्हणजे अंतरकुंभक आणि बहिर्कुंभकात तो शुद्ध अहम आत्मा कैसा क्रीडतो, तो आत्मा कसा खेळतो. प्राध्यापक म्हणतात आता आम्हा सांगा अहम चैतन्य देव प्राणायाम मार्गे कैसा वर्ते पूरक रेचक उभय कुंभकी शुद्ध अहम आत्मा कैसा क्रीडतो. आता साधू तो म्हणतो, साधू म्हणजे तो उत्तर देतो छान प्रश्न तुम्ही आम्हा विचारला प्राणापान योग ज्ञान हवे तुम्हा. प्राण आणि अपान योगाचं ज्ञान तुम्हाला हवं आहे. त्यामुळे हा जो तुम्ही प्रश्न आम्हाला विचारला आहे तो अत्यंत अचूक आणि नेमका आहे. छान प्रश्न तुम्ही आम्हा विचारला प्राणापान योग ज्ञान हवे तुम्हा. जेथे आहे तेथ. आता यासाठी एक समजून घेण्यासाठी जवळचं, थोडं जवळचं, लांबचं आणि अति लांबचं म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. हे 20वं कडवं आपणाला पुढचं सर्व समजण्यासाठी आवश्यक आहे. जेथ आहे तेथ मनती सन्निध. आता बोलणारा इथे खुर्चीत बसलेला आहे, तो जिथे आहे तिथे त्याला म्हणायचं सन्निध. हातावरी परी जवळी ते अंतरी. हातावर आहे परंतु अगदी सन्निध नाही, हाताच्या अंतरावर आहे. ते जवळ आहे पण थोड्या अंतरावर आहे.
म्हणून जिथे बसलेला आहे तिथे असतो ते सन्निध. हातभर अंतरावर असतं ते जरी जवळ असलं तरी ते अंतरावर आहे. म्हणून जेथे आहे तेथ म्हणती सन्निध, हातावरी परी जवळी ते अंतरी. एक गोष्ट अगदी जवळ आहे, एक गोष्ट हाताच्या अंतरावर आहे, हे थोडी लांब आहे. त्याहूनही लांब त्या म्हणती दूर, आणि त्याच्याहूनही जी लांब असते त्याला दूर म्हणतात. दृष्टी पल्याड ते फार फार दूर. म्हणून एक आहे अगदी जवळ, एक आहे जवळ पण थोडं दूर, आणि एक आहे इतकं दूर की ते आपल्या दृष्टीच्या ज्ञानाच्या कक्षेत नाही. म्हणून एक जवळ आहे, एक हातभर अंतरावर आहे, म्हटलं तर जवळ म्हटलं तर दूर आहे, आणि एक दृष्टी पल्याड आहे ते फार फार दूर आहे. येत आहे ते तर म्हणती सन्निध, हातावरी परी जवळी ते अंतरी. त्याहूनही लांब त्या म्हणती दूर, दृष्टी पल्याड ते फार फार दूर. आता इथून पुढे सोम साधना नीट ऐका. पूरक रेचक मार्गे प्राण अपान, प्राणशक्ती हृदयी ये जा करी. प्राणशक्ती खेळ नित्य रंगलासे, तो अहमात्मा जीवांतरीचा शिव असे. पूरक आणि रेचक मार्गाने म्हणजे श्वास आत घेताना आणि बाहेर टाकताना पूरक मार्गाने प्राणायाम म्हणजे प्राण ऑक्सिजन आपण आत घेतो, आणि रेचक मार्गाने अपान म्हणजे कार्बन डायऑक्साईड सारखे अनावश्यक वायू आपण बाहेर टाकतो. आणि प्राणशक्तीच्या किंवा ते दूरचं ब्रह्म आहे त्या ब्रह्मशक्तीच्या आत बाहेर होण्याने हे सर्व घडत असतं. म्हणून पूरक रेचक मार्गे प्राण अपान, प्राणशक्ती हृदयी ये जा करी. प्राणशक्ती खेळ नित्य रंगला असे. हा पूरक रेचकाचा प्राणशक्तीचा खेळ हा सतत रंगलेला आहे. तो अहमात्मा जीवांतरीचा शिव. आणि हा प्राणशक्तीचा खेळ खेळणारा जो आहे तो या दर्शनी जीवाच्या आत असलेला शिव, त्याचा हा खेळ आहे. म्हणून जीवाच्या आतला शिव हाच प्राणशक्तीचा खेळ खेळतो, आणि फार दूरवरचं ब्रह्म पूरक मार्गे तो आत खेचून आणतो, आणि तिथे काही काळ रमल्यानंतर परत रेचक मार्गे तो स्वतः बाहेर जातो. बाहेर जाऊन ब्रह्माचा अनुभव घेतो. असा ब्रह्माला आत आणून ब्रह्माचा अनुभव घेणं, ब्रह्माला बाहेर टाकून त्याच्या बरोबर बाहेर जाणं आणि ब्रह्माचा अनुभव घेणं, असा हा पूरक रेचक मार्गे प्राणापान, प्राणशक्ती हृदयी ये जा करी. प्राणशक्ती खेळ नित्य रंगला असे, तो अहमात्मा जीवांतरीचा शिव असे. तोच हा प्राणशक्तीचा खेळ ज्याच्यामध्ये जो नेमका तोच हा प्राणशक्तीचा खेळ ज्यामध्ये नेहमी रंगलेला आहे, तोच हा अहमात्मा, त्याला तोच जीवांतरीचा शिव असे. आता पुढे बघा. सर्व पल्याड ब्रह्मचेतना तिज सहा ऐसे जाणा. सर्वाच्या पलीकडे जे आहे पण दिसत नाही पण निश्चित आहे. कारण जर दूरवर असेल तरच नजदीक येईल. दृष्टीवरच आहे ते दृष्टीपथातलं जवळ येतं, पण दृष्टीपथात जे येतं ते सुरुवातीला दृष्टीच्या बाहेर असतं. म्हणून फार जे पलीकडे असतं तेच जरा जवळ येतं, नंतर ते आपल्या जवळ येतं, आणि शेवटी ते आपल्या हृदयात येतं. म्हणून सर्व पल्याड ब्रह्मचेतना तीज सहा ऐसे जाणा. सहा म्हणजे तो सर्व पल्याड ब्रह्मचेतना तिज सहा ऐसे जाणा, तेची द दॅट नामे असे ब्रह्म. म्हणून सहा म्हणजे द दॅट. द म्हणजे विशिष्ट, दॅट म्हणजे ते विशिष्ट लांब दिसत नाही ते, असं ते द दॅट म्हणजे तेच ब्रह्म आणि तीच चेतना, त्याला सहा ऐसे जाणा. सर्व पल्याड ब्रह्मचेतना तिज सहा ऐसे जाणा, तेची द दॅट नामे असे ब्रह्म. सोहम उच्चार आणि सर्व पल्याड ब्रह्म, दीर्घ पूरक साधता हृदयी प्रवेशी. आता सोहमचा सहाचा दीर्घ उच्चार केला, त्याचा अर्थ दीर्घ पूरक केलं की ते पलीकडचं आहे, ते जवळ येतं, थोडं जवळ येतं, आपल्या हृदयाशी येतं, नव्हे हृदयाच्या आत प्रवेशतो. म्हणून सोहमचा जेव्हा आपण दीर्घ पूरक म्हणजे असं ऐका, नुसतं ऐका.
असे दीर्घ श्वासात घेतो तेव्हा ते दीर्घपूर्वक होतं, तेव्हा ती लांबचं ब्रह्म आणि चेतना जवळ येते नव्हे आपल्या हृदयात प्रवेश करते. म्हणून सर्व पल्याड ब्रह्मचेतना तीज सहायसे जाणा तेची द द्याट नामे असे ब्रह्म सोहम उच्चारणी सर्व पल्याड ब्रह्म दीर्घ पूरक साधता हृदयी प्रवेशे. सहाचा उच्चार दीर्घ पूरकाद्वारे केला. आता उच्चार करायची गरज नाही, पूरक दीर्घ केलं की द दॅट आहे ते हृदयात प्रवेशतो आणि ब्रह्म आपल्या हृदयात येऊन खेळू लागतं. म्हणून सर्व पल्याड ब्रह्मचेतना तिज सहा ऐसे जाणा. सहा म्हणजे स आणि पुढे विसर्ग, सहा असो, सहा नव्हे सहा, सोच्या पुढे विसर्ग. सर्व पल्याड ब्रह्मचेतना तिज सहा ऐसे जाणा तेची द द्याट नामे असे ब्रह्म सोहम उच्चारणी सर्व पल्याड ब्रह्म दीर्घ पूरक साधता हृदयी प्रवेशे. दीर्घ पूरक साधलं तर हृदयात ते ब्रह्म येतं. आता हृदयात आलं मग लगेच काय रेचक करायचं नाही, दीर्घ अंतरकुंभक करायचं. म्हणजे दीर्घपूर्वकाने हृदयामध्ये ब्रह्म आलं. दीर्घ अंतरकुंभक साधके साधता, साधकाने दीर्घ अंतरकुंभक साधलं तर हृदयी ब्रह्म चैतन्य कल्लोळते. तर दूरच आलेलं ते ब्रह्म आणि त्याचं चैतन्य त्याचा कल्लोळ आपल्या हृदयात होतो. फेर धरून त्याची जीवांतर्गत शिवा आणि जीवाच्या आत असलेल्या शिवतत्वाच्या भोवती फेर धरून जीवा ब्रह्मानंदाभूती रेत राही. म्हणून दीर्घ अंतरकुंभक साधके साधता हृदयी ब्रह्मचैतन्य कल्लोळते. फेर धरून तेची जीवांतर्गत शिवा जीवा ब्रह्मानंदाभूती रेत राही. दीर्घ अंतरकुंभक साधकाने साधलं तर दीर्घपूरकातून आत आलेलं ब्रह्म दीर्घ अंतरकुंभकात हृदयामध्ये ब्रह्मचैतन्याचा कल्लोळ धरते आणि ते जीवाच्या आतल्या शिवाभोवती कृष्णाभोवती जसा गोपीने फेर धरावा तसं आपल्या आत्म्याभोवती ते ब्रह्मचैतन्य फेर धरून कल्लोळते. म्हणजे फार सुरेख आनंद देणारा असा आवाज निर्माण होतो. आणि त्यावेळेला शिवाच्या भोवती जेव्हा ब्रह्मचैतन्य कल्लोळतं तेव्हा त्या तो शिव ज्या जीवाच्या अंतर्गत आहे त्या जीवाला सुद्धा त्या ब्रह्मानंदाची अनुभूती येते. म्हणून दीर्घ अंतरकुंभक साधके साधता हृदय ब्रह्मचैतन्य कल्लोळते. फेर धरून तेची जीवांतर्गत शिवा जीवा ब्रह्मानंदाभूती देत राही. आता हे दीर्घ कुंभक झालं. दीर्घ रेचकाद्वारे ब्रह्म मागे फिरे दूर आपुल्या स्थानी जाई राही. आता दीर्घ पूरकात आणि दीर्घ कुंभकात आपण घेतलेलं ब्रह्म दीर्घ रेचकाद्वारे ते ब्रह्म आणि ब्रह्मचेतना मागे फिरते आणि आपल्या दूर म्हणजे आपण ज्याला म्हणतो द दॅट त्या न दिसणाऱ्या म्हणजे अज्ञातात परत जाऊन तिथे ते राहतं. म्हणून दीर्घ रेचकाद्वारे ब्रह्म मागे फिरे दूर आपुल्या स्थानी जाई राही. परंतु ब्रह्म मागे फिरे त्याचे नादी जीव हंसो म्हणत रेंगाळतो. आता ब्रह्माची आत आपल्याला चव लागली आणि आता ब्रह्म दूर जातो, पावणा दूर जातो. म्हणून ब्रह्म दूर जाताना सुरुवातीला सोहम म्हटलेलं असतं. आता हंसो ब्रह्म म्हणजे मीच आहे असं म्हणत हा जीवातील शिव हंसो म्हणत म्हणत त्या ब्रह्मापर्यंत तिकडे ब्रह्मपदावर जातो आणि तिथे रेंगाळतो. म्हणजे एकदा ब्रह्म आत येते आणि शिवाभोवती म्हणजे आत्म्याभोवती फेर धरून नाचते जसं कृष्णाभोवती गोपी नाचाव्यात. आणि आता तोच जो शिव आहे त्याच्या प्रेरणेने जीव हंसो म्हणतो आणि तो परत त्या ब्रह्मपदी जातो आणि तिथे जाऊन ब्रह्माचा अनुभव येतो. म्हणून सोहम हंसो म्हणजे द दॅटचा आपल्या हृदयात सहा म्हणून अनुभव घेणे आणि आपल्या हृदयातील अहम द दॅट पर्यंत पाठवताना त्याचा हंसो म्हणून अनुभव घेणे. सोहम म्हणजे द दॅटचा ब्रह्माचा आपल्या हृदयात घेतलेला अनुभव आणि हंसो म्हणजे जीवाने ब्रह्माच्या नादी लागून रेचक मार्गाने बाहेर जाणे आणि तिथे त्या ब्रह्माची अनुभूती घेणे. म्हणून दीर्घ रेचकाद्वारे ब्रह्म मागे फिरे दूर आपुल्या स्थानी जाई राही.
ब्रह्म मागे फिरे त्याचे नादी जीव हंसो म्हणत रेंगाळतो. मग तिथे काही काळ जाऊन राहतो आणि जेव्हा आता श्वास रोधणं शक्य नसेल तेव्हा परत सोहम म्हणून आत येतो. हाच तो हंस ध्वनी उमटे सोहम हंस रूपे निवा शिव भेटवी देई ब्रह्मसुख. हाच तो हंस ध्वनी अहम सहासाम हंस ध्वनी उमटे सोहम हंस रूपे दिवा शिव भेटवी देई ब्रह्मसुख. बाहेर जे ब्रह्म तोच शिव आतला. बाहेर जे ब्रह्म आहे तोच जीवा जीवाच्या आतला शिव म्हणजे आत्मा आहे. हंस ध्वनी उमटे सोहम हंस रूपे जीवा शिव भेटवी देई ब्रह्मसुख. बाहेर जे ब्रह्म तोच शिव आतला. ब्रह्म आत्मा परमात्मा एकी जाणा. तर ब्रह्म असो आत्मा असो परमात्मा असो ते सर्व एकच आहे जाणा. जाणीत आहे चित्ती वा स्वभावे निश्चिंत आत्मदेव बिनचूक ना चुके चुकवे कोणा. आणि एकदा हे तुम्ही चित्तामध्ये जाणलं आणि स्वभावाने निश्चिंत झालात म्हणजे देव जाणला आत्मा जाणला आणि आत्मनिर्भर होऊन तुम्ही निश्चिंत झालात की तो आत्मदेव बिनचूक. तर तो आत्मदेव कधीही न चुकणारा ना चुके स्वतः चुकतच नाही आणि चुकवे कोणा आणि जीवालाही चुकू देत नाही. आता मी अहम एकची आत्मा परमात्मा. मी आणि अहम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मी आणि अहम म्हणजे आत्मा आहे आणि मी आणि अहम म्हणजे हृदयांतर्गत आत्मा आहे आणि बाहेरचा तो परमात्मा म्हणजे ब्रह्म आहे. म्हणून मी अहम म्हणजे आत्माही आहे आणि परमात्मा म्हणजे ब्रह्मही आहे. मी अहम एकची आत्मा परमात्मा दूर पल्याड ब्रह्म तेही मीच. मी अहम म्हणजेच आत्मा आहे तो परमात्मा आहे. दूर पल्याड ब्रह्म आहे तेही मीच आहे किंवा ब्रह्म म्हणजे अहम आहे. मी अहम एकची आत्मा परमात्मा दूर पल्याड ब्रह्म तेही मीच. जाणून उमजूनी शुद्ध बुद्धी धरी तुम्हा सदा तारी आत्मदेव तरी. तर हे जाणून शुद्ध बुद्धी धरली धारण केली तर तुम्हाला आत्मदेव नेहमीच तुमचं तारण करील तुमचं संरक्षण करील. एका आत्मदेवा वाचून ते देव वरकड दगड शाळीग्राम धातू छंदी फंदी त्यांच्या न अडकावे तुम्ही ज्ञानमार्गी काटे फाटे त्याची. एक आत्मदेव सोडल्यास हे वरकट इतर जे देव आहेत दगड शाळीग्राम धातूचे त्याच्या छंदपंदात तुम्ही अडकू नका. ज्ञानमार्गावर खरे काटे आणि फाटे तेच आहेत. ज्ञानी माणसाला अडचणीत हे वरकट दगड शाळीग्राम धातू यांचे देव आणि हे नसते छंदपंद ज्ञानमार्गामध्ये काटे फाटे फुटून तेच असतात आणि ज्ञानमार्गी माणसाला अडचणीत आणतात. एका आत्मदेवा वाचुनी ती देव वरकड दगड शाळीग्राम धातू छंदी फंदी त्यांच्या न डकावे तुम्ही ज्ञानमार्गी काटे फाटे द्यायची. मूर्ती व्यक्ती देवपूजा सारी व्यर्थ ती खळखळ ना भेटे आत्मजळ. मूर्तीपूजा असो व्यक्तिपूजा असो देवपूजा असो दगडाची पूजा असो धातूची पूजा असो ही व्यर्थ खळखळ आहे म्हणजे ही निरर्थक धडपड आहे. ना भेटे आत्मजळ त्याने शुद्ध आत्मरूपी जल भेटत नाही. मार्ग हाची मंत्र साचा गला मार ग मार हाच खरा मंत्र आहे. अहमात्मा देव असे खासा. आता याच्यात सर्व आलेलं आहे. मूर्ती व्यक्ती देव पूजा सारी व्यर्थ ती खळखळ ना भेटे आत्मजळ. मार्ग मार्ग हाची मंत्र साचा गला मार हाच मनाचे तारण करणारा खास मंत्र आहे. आणि अहमात्मा देव असे खासा. आणि अहमात्मा मी आत्मा आहे ही दृढ भावना हाच खरोखरीचा देव आहे. अन्यत्र न वळावे धावावे पळावे आत्मदेवा चुकूनही न दुर्लक्षावे. अन्यत्र वळू नये धावू नये पळू नये आणि आत्मदेवाकडे चुकूनही दुर्लक्ष होऊ नये. आपुले आपण स्वप्रेमे वर्तावे. आपण आपल्याशी स्वप्रेमे स्व म्हणजे आत्मा आपण आपल्याशी म्हणजे मी का अहम आत्मा आहे आणि आत्म्याने आत्मप्रेमातच वर्तन करावे. पुनर्जन्म खंडे आशीर्वचनामुचे. असं केलं तर तुम्हाला पुनर्जन्म नाही असा आमचा आशीर्वाद आहे असं साधू म्हणतो. याची देही याची डोळा मुक्ती प्रत्यय येवो तुम्ही जीवन मुक्त येथे आताची.
याची देही याची रोळा मुक्ती प्रत्यय हो. तुम्हाला हा देह असताना आणि जिवंत असताना याची देही याची रोळा तुम्हाला मुक्तीचा प्रत्यय हो. तुम्ही जीवन मुक्त येथे आताची नव्हे इथे आणि आत्ताच तुम्ही जीवन मुक्त आहात. वाणी ना फोल घ्यावी प्रचिती अनमोल. साधू म्हणतो आमची वाणी फोल ठरणार नाही. तुम्ही जीवन मुक्त आहात त्याची अनमोल प्रचिती निश्चित तुम्हाला येईल. प्राध्यापक म्हणतात धन्य धन्य आजचा दिन माझा तैसा श्रोते हो तुमचाही. प्राध्यापक म्हणतात आजचा दिवस धन्य धन्य आला, माझाही दिवस धन्य आला, तसा श्रोते हो तुमचाही दिवस धन्य झाला. साधो आत्मदेवा घडो. साधूला प्राध्यापक म्हणतो हे आत्मदेवा घडो मज हाती तुमची नित्य सेवा. माझ्याद्वारे हे आत्मदेवा साधू तुमची नित्य सेवा घडो असे प्राध्यापक म्हणतात आणि आपल्या नित्य ज्ञानदान यज्ञाकडे परत येतात. अस्तु सर्वांना शुभचिंतन करून हे सोहम साधनेचं तंत्र मंत्र सांगणार सोहम हंसध्वनी सोहम साधना हे निरूपण संपवतो. धन्यवाद.